उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदनवन बंगल्यावर पोहोचलेले आहे। 6 बंडखोर खासदारांचा थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश होणार आहे। उबाठाचे बंडखोर खासदार मुंबईत दाखल झाले। पक्षप्रवेशाआधी बंडखोर खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे। भाऊसाहेब वाकचौरे, नागेश आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख हे मुंबईत आलेले आहे। बंडखोर खासदारांचा दिल्ली, देहरादून, वाराणसी आणि तिरुपती बालाजी असा प्रवास झालेला आहे। खासदार हे सर्व एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी पोहोचले असून यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषद मध्ये हे खासदार काय बोलतात, काय भूमिका मांडतात, आपल्या या निर्णयासंदर्भात काय सांगतात याकडे लक्ष आहे। तर खासदारांच्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलेलं आहे। नंदनवन निवासस्थानी सध्या हे फुटीर खासदार पोहोचले। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं। ठाकरे गटाचे 6 खासदार आपली अधिकृत भूमिका आज या पत्रकार परिषदेतून जाहीर करतील। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। या संदर्भातील अपडेट ते आपल्याला देतच आहेत। शुभम, सध्याची काय माहिती अधिक? या खासदारांची चर्चा अजूनही सुरू आहे का? पत्रकार परिषद साधारण कधी सुरू होईल? प्रणिता, खरं बघायला गेलं तर मागील 4 ते 5 दिवसांपासून सस्पेन्स होता की नेमका या सगळ्यांचा पक्षप्रवेश कधी होणार। तर तो आज होत आहे। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी होत आहे आणि इकडचं सर्व हालचाली जे आहेत त्या देखील आता जोरदार सुरू आहेत। एकीकडे शिवसैनिक जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचताना दिसून येत आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील दिसून येत आहे। सध्या एकनाथ शिंदे या सर्व खासदारांसोबत नंदनवन या शासकीय निवासस्थानी त्यांच्या भेटलेले आहेत। चर्चा त्यांच्यामध्ये सुरू आहे असं समजून येत आहे। तर मात्र दुसरीकडे वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते देखील या पोहोचत आहेत आणि त्यांच्यासोबत देखील बोलूयात। खरं बघायला गेलं तर पोलिसांनी आतमध्ये येताना अडवलं, तुम्हाला चेकिंग करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सर्व खासदारांना वाय+ सिक्युरिटी देखील दिलेली आहे। काय नेमकी भावना आहे तुमच्या मनात? आज 6 खासदार तुमच्यासोबत येत आहेत। आम्ही ईशान्य मुंबई मुलुंड विधानसभेद्वारे बोलतोय। मुलुंड विधानसभेमध्ये ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आहे आणि आम्ही साहेबांना मागणी केली होती मुलुंड विधानसभेसाठी की मुलुंड विधानसभेमध्ये एक बीजेपीचे 6 आमदार आहेत, 6 नगरसेवक आहेत, 1 आमदार आहे। तर आम्हाला ईशान्य मुंबईसाठी काहीतरी स्ट्रॉंग असा कोणतरी पालकत्व घेणारा माणूस पाहिजे। तर आम्हाला साहेबांनी ईशान्य मुंबईसाठी खासदार दिलेला आहे आणि तो पण डॅशिंग खासदार दिलेला आहे, ज्याचं पूर्ण प्रभुत्व आहे ईशान्य मुंबईवरती आणि आम्ही त्यांच्याबरोबर कामं केलेली आहेत। त्यांची कामाची पद्धत माहिती आहे। तर शिंदे साहेबांचे खूप खूप आभार आहेत की आम्हाला ईशान्य मुंबईसाठी आमच्या मुलुंडचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्हाला खासदार दिलेला आहे। तर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो की आम्हाला संजय दिना पाटील सारखे खासदार आज आमच्या पक्षामध्ये सामील झालेत। तर आमची ताकद अजून वाढलेली आहे आणि आम्ही मुलुंड विधानसभेतर्फे जगदीशभाई शेट्टीच्या यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मुलुंडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना काय काम करू शकते आणि जुना जो बालेकिल्ला शिवसेनेचा आहे तो आम्ही परत प्रस्थापित करू। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुलुंड विधानसभामध्ये शिवसेना जोराने उभी राहील, आम्ही अशी ग्वाही देतो। पण या आधी ज्या निवडणुकी झाल्या, ज्याच्या स्वतः संजय दिना पाटील उभे होते, त्यावेळेस तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये जे आहे मतदारांना आकर्षित करत होतात की संजय दिना पाटील हे उबाटाचे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे आहेत आणि आज अचानक 4 दिवसात सगळी परिस्थिती बदलते आणि आज तुम्ही त्यांना साथ देताय, हे कितपत योग्य? हे साहेबांचा करिश्मा आहे। शिंदे साहेबांवरती कामावरती विश्वास ठेवणार आहे ही गोष्ट आहे। बघा, त्यांनी कामं केलेत उद्धव साहेबांबरोबर, पण शिंदे साहेबांबरोबर एवढं जोरात त्यांनी कामं केले। शिंदे साहेबांची कामाचा धडाका, शिंदे साहेबांनी केलेली मेहनत, 24 तास काम करणारा माणूस आहे शिंदे साहेब। सगळ्या ग्राउंड लेवलला भेटणारा माणूस आहे। प्रत्येक शाखा प्रमुखाला भेटतात, प्रत्येक विभागामध्ये भेटतात। हे शिंदे साहेबांवर प्रेम आहे। शिंदे साहेबांच्या कामाच्या पद्धतीवरती साहेबांमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही शिंदे साहेबांचे आभार मानतो आणि संजय दिना पाटील हे सुद्धा ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत। त्यांना पण गेल्या 3 वर्षामध्ये त्यांना अनुभव आला असेल की साहेबांबरोबर राहायचं का कुठं राहायचं ते। हे साहेबांचं क्रेडिट आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं क्रेडिट आहे। त्यांची जी कन्या आहे राजोल पाटील, जी नगरसेविका आहे मुंबई महानगरपालिकेमधून, तिने मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। ती आता शिंदे गटात नाही येते, ती उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात पसंती देते। साहेब, इथं ही सुरुवात आहे। ही ऑपरेशनची पहिली खासदारपासून सुरुवात आहे, त्याच्यानंतर आमदार असणार आहे, त्याच्यानंतर नगरसेवक असणार आहे। तर ही सुरुवात झालेली आहे। तर लवकरात लवकर याच्यानंतर खासदार झाले, खासदार नंतर आमदार होतील, आमदार नंतर नगरसेवक होतील।
साहेबांनी केलेले ऑपरेशन आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई देखील या ठिकाणी आहेत. देसाई साहेब, 6 खासदारांचा आज पक्षप्रवेश होणार आहे, काय सांगाल त्याबद्दल? ऑपरेशन टायगर यशस्वी झाले. या संदर्भामध्ये आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या लोकांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतलेला आहे त्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. शिवसेना पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी, आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून हातात हात घालून इथून पुढे काम करू. एनडीए मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे शिवसेना. एनडीए मध्ये शिवसेना वाढते आहे. मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं, आमदारांची संख्या वाढली, नगरसेवकांची संख्या वाढली, खासदारांची संख्या वाढली, नगराध्यक्षांची संख्या वाढली, जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढली, पंचायत समिती सदस्य सभापतींची संख्या वाढली. महाराष्ट्रामध्ये लोकांनी मतदान करून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची संख्या आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विशेषतः 2022 पासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑपरेशन टायगर 2 नंतर आता ऑपरेशन टायगर 3 आणि 4 हे देखील असणार आहे. कोणतंही ऑपरेशन अगोदर सांगायचं नसतं, त्यामुळं तुम्ही थोडी वाट बघा. तुमच्या जे मनात आहे ते नक्कीच होईल, पण थोडी वाट बघा. पक्षप्रवेश होतोय का? आज किती जणांचा पक्षप्रवेश होतोय? आपण आता थोडा वेळ थांबा. आता या ठिकाणी कार्यक्रम आहे, पक्षाची बैठक आहे. आपल्याला आतमध्ये सभागृहामध्ये आल्यानंतर सर्व वस्तुस्थिती कळेल. नाशिकच्या बाबतीमध्ये आम्हाला सुद्धा निकाल लागल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. महायुतीकडे पूर्ण बहुमत स्थानिक स्वराज्य संस्था नाशिकमध्ये असताना महायुतीचे असणारे शिवसेनेचे उमेदवार यांचा पराभव होणं हे धक्कादायक आहे. त्या दोन्ही जिल्ह्यांमधल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा, पक्ष संघटनेतल्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचा, सगळ्यांचा अहवाल पक्षानं मागवलेला आहे. तो अहवाल आल्यानंतर तो अहवाल माननीय मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांसमोर सादर केला जाईल. आता साताऱ्यामध्ये सुद्धा बघा आम्ही उमेदवारी मागितली होती, पण आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलं की महायुतीमध्ये जागा भाजपला सुटलेली आहे. जरी आमच्या उमेदवाराने अर्ज भरला होता तरी आदरणीय शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही जाऊन तो अर्ज माघार घेतला आणि मतदान हे प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवाराला सगळ्यांनी केलं आणि जेवढे अपेक्षित संख्याबळ महायुतीचं होतं तेवढं संख्याबळ हे मतदानामध्ये सातारा सांगलीमध्ये दिसलेलं आहे. ते नाशिकमध्ये, नाशिक जळगावमध्ये दिसायला पाहिजे होतं. म्हणूनच मी म्हटलं आम्हाला तो आश्चर्य आहे, आम्हाला तो धक्का बसलेला आहे. पक्षाचा अहवाल जो काय फील्डवरनं येईल तो आदरणीय शिंदे साहेबांच्या समोर मांडला जाईल. परंतु महायुतीची राज्य समन्वय समिती जी आहे त्याची कदाचित नेहमीप्रमाणे मंगळवारी उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. जर ती बैठक उद्या निश्चित झाली तर मी त्या महायुती समन्वय समितीचा सदस्य म्हणून नक्कीच नाशिकच्या बाबतीतली आमच्या पक्षाची जी भूमिका आहे ती राज्य महायुतीच्या समन्वय समिती समोर मांडेल. आज जो जो हमारे साथ आ रहे हैं वो सभी का हम लोग स्वागत करते हैं. आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना बढ़ रही है. शिवसेना के लोकप्रतिनिधियों की संख्या बढ़ रही है. 2022 से जब से आदरणीय शिंदे साहब ने मुख्य नेता की कमान संभाली है, शिवसेना ग्रास रूट तक पहुंच रही है. इसके भी आगे शिवसेना का अधिक विस्तार करने के लिए जो लोग हमारे साथ में आ रहे हैं वो सब लोगों का हाथ में हाथ लेके, कंधे में कंधा मिला के हम लोग आगे काम करेंगे. या बैठकीला अनेक आमदार पोहोचले नसल्याची देखील बाब समोर येते. मला माहिती नाही त्यांनी काय बैठक बोलवली, त्याच्यामध्ये किती लोक जमले, किती लोक जमले नाहीत. पण मी आपल्याला मागे एकदा सांगितलं होतं, जशी माननीय शिवसेनेच्या खासदार महोदयांच्यामध्ये खतखत होती, नाराजी होती, तशीच खतखत, तशीच नाराजी शिवसेनेच्या अनेक इतर लोकप्रतिनिधींच्या मध्ये आहे. अनेक लोक अशा बाबतीतली नाराजी, खतखत ही आमच्याकडे खाजगीत चर्चा करताना बोलत असतात. त्यामुळं कदाचित अशी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
अशी बैठक घेऊन उभाटा पक्षाकडनं केला जाण्याची शक्यता असेल. ओके. ऑपरेशन टायगर 3 सुरू झाले. तर प्रणिता बघू शकतो मंत्री शंभूराजे देसाई हे या ठिकाणी होते आणि शंभूराजे देसाई हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता शिवसेनेचे मंत्री हे देखील या ठिकाणी पोहोचू लागलेले आहेत. त्यामुळे आता लवकरच पक्षप्रवेश जो आहे या खासदारांचा या ठिकाणी होणार आहे. आणि अर्थातच आपण चर्चा करत होतो या ठिकाणी ज्या पद्धतीने सर्व शिवसैनिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आता बघू शकतो माजी आमदार सदा सरवणकर साहेब हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर शिवसेनेचे प्रमुख मुंबईमधले जे सर्व नेते असतील किंवा मान्यवर असतील हे या ठिकाणी पोहोचताना दिसून येत आहेत. आणि त्यामुळेच वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी आज एक नवं वातावरण पाहायला मिळत आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी सर्व शिवसैनिक जे आहेत ते देखील पोहोचताना दिसून येत आहेत. खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक मान्यवर जे आहेत ते थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी समजा पाहायला गेलं तर मग शिवसेनेमधील पक्षप्रवेश जो आहे तो देखील या ठिकाणी लवकरच होणार आहे या खासदारांचा. आपल्याला या ठिकाणी बोलण्यासाठी प्रकाशदादा सुर्वे हे देखील आलेले आहेत. सुर्वे साहेब, शिवसेनेची परत एकदा ताकद जी आहे ती वाढत आहे. 6 खासदारांचा पक्षप्रवेश होतोय. सुर्वे साहेब, 6 जणांचा पक्षप्रवेश होत आहे. थोड्याच वेळात शिंदे साहेब पोहोचत आहेत. काय वातावरण आहे पक्षातले आमदार मंत्री यांच्यात काय वातावरण आहे? फार सर्वांमध्ये फार आनंदाचं वातावरण आहे आणि सर्व प्रचंड खुश आहेत. दिवसेंदिवस शिवसेना पक्ष बाळासाहेबांच्या विचाराचा पक्ष हा दिवसेंदिवस वाढत आहे, वटवृक्षासारखा वाढत आहे. बाळासाहेब मनापासून वर खुश असतील आणि भरपूर आशीर्वाद देत असतील एकनाथ शिंदे साहेबांना, कारण त्यांनी जी मेहनत केलेली आहे, प्रचंड जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे. त्या विश्वासावर सर्वांनी आज शिक्कामोर्तब केले आणि म्हणून ते आज आमच्यामध्ये प्रवेश करतात. भांडूपमध्ये पोस्टर्स लागलेले आहेत. संजय पाटील हे समर्थन करतात एकनाथ शिंदे साहेबांचं, तर त्यांची कन्या जी नगरसेविका आहे राजू पाटील या ठाकरेंचे समर्थन करतानाचे होर्डिंग जे ते दाखवतात. म्हणजे चालतं होतं कधी कधी असं. आता मुलीचे विचार वेगळे असतात, बापाचे विचार वेगळे असतात, बाळासाहेबांचे विचार वेगळे होते, इतरांचे विचार वेगळे आहेत. इतर आपले वेगवेगळे विचार आहेत. तिला जे आवडतं ते तिने केलं. शेवटी बाप असतो आणि मुलीचा बापावर खूप प्रेम असतं असं मला वाटतं. सातत्यानं एकनाथ शिंदेवर जी टीका संजय राऊत करतात त्याकडे कसं पाहताय? कधी फेस टू फेस म्हणतायत, कधी बघा, संजय राऊतची मानसिक परिस्थिती फार खराब झालेली आहे. त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ते आता तुम्हालासुद्धा शिव्या घालतायत, आम्हाला शिव्या घालून थकले, आता तुम्हालासुद्धा शिव्या घालतायत. त्याच्यावर तुमच्या लक्षात त्यांना एवढं विचारात घ्या, तुम्ही का घेतात तेच मला कळायला मार्ग नाही. जे आत्ता बोलतात की आम्ही कुठला फेल झालं ऑपरेशन, मग कसलं कधी बोलतात गेले, कधी बोलतात त्याचं काय. ज्याला बोलण्याला तालपत्र आहे त्यांची जास्त दखल घेण्यामध्ये गरज नाही आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार तुकाराम काते जी आहेत. काते साहेब, खरं तर संजय दिना पाटील हे येत आहेत आपल्या गटामध्ये. कसं वाटतं तुम्हाला संजय दिना पाटील येत आहेत? आनंदाची गोष्ट आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे बघून ज्याला त्याला आवड निर्माण होते त्यांनाही आवड निर्माण झाली आहे शिंदे साहेबांची. आणि बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष आहे, त्या पक्षामध्ये पाटील साहेब येतात, त्यांचं आम्ही सर्वांनी स्वागत करतो. संजय दिना पाटील यांची जी कन्या आहे राजोल पाटील, ती मात्र उबाटा गटामध्ये राहण्यास पसंती देते. ती पण काही दिवसांनी त्यांच्या वडिलांबरोबर ती येईल असं मला वाटतं. हा विश्वास आहे तुम्हाला? हा विश्वास आहे. अजून असे किती नगरसेवक आणि किती आमदार येणार? बरेचसे आमदार आणि बरेचसे नगरसेवक हे शिवसेनेमध्ये येणार आहेत. खास करून शिंदे साहेबांचा जो स्वभाव आहे, जो माणुसकीचा स्वभाव आहे, जो प्रेमळ स्वभाव आहे, त्या स्वभावाला बघून सर्व शिंदे साहेबांना आकर्षित होत आहेत आणि शिवसेनेमध्ये येत आहेत. धन्यवाद. तर बघू शकतो प्रणिता, ज्या पद्धतीने सर्व आता आमदार असतील, मंत्री असतील, शिवसेनेचे नेते असतील, प्रवक्ते असतील, ते सगळे वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि कोणत्याही क्षणी या ठिकाणी शिवसेनेचे जे वरिष्ठ पातळीवरचे जे सगळे नेते आहेत ते देखील येतील. स्वतः एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी येतील आणि पक्षप्रवेश सोहळा हा संपन्न होईल. आपण बघू शकतो आता वायबी चव्हाण सेंटर. जी शुभम, आणि या संदर्भात अपडेट तुमच्याकडनं घेत तो राहू. सिर्फ रोना, धोना और गाली गलौज करना, इससे ज्यादा तो कुछ कर नहीं सकते. ये जो 3 लोग और बचे हैं, ऐसा कहा जा रहा है कि क्या टाइगर ऑपरेशन का पार्ट वो भी होंगे?
देखिए, मैं बहुत ही जमीन पे काम करने वाली एक छोटी कार्यकर्ता हूँ। क्या होगा, कौन आएंगे कौन जाएंगे, इसके बारे में मैं तो बोल नहीं सकती, लेकिन मैं इतना ही बोल सकती हूँ कि पूरे शिवसैनिक ही नहीं बल्कि पूरी महाराष्ट्र की जनता एकनाथ शिंदे साहब जी के साथ जुड़ रही है। आज के दिन को लेकर क्या कहेंगे? ऑपरेशन सक्सेसफुल हुआ है, क्योंकि ये हो रहा था कि ये निष्ठावान है, नहीं जाएंगे, लेकिन क्या वजह रही है इन चीजों की? आज के दिन के लिए मेरे पास बस 4 लाइन है भैया। मैं इतना ही कहना चाहूंगी कि घर पर बैठकर फेसबुक लाइव करने वालों की हर कोई करता निंदा है। कांग्रेस के सामने घुटने टेकने वालों पर हर शिवसैनिक शर्मिंदा है। कांग्रेस के साथ हाथ मिलाने वाला बेनकाब यहाँ हर दरिंदा है, लेकिन हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का हिंदुत्व और भगवा बचाने के लिए एकनाथ जी शिंदे साहब नाम का टाइगर अभी जिंदा है। शिवसेनेकडून विविध प्रतिक्रिया या समोर येत आहेत. थोड्याच वेळात या बंडखोर खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे. वायबी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद आणि त्यानंतर हा पक्षप्रवेश होणार आहे. आणि आता शिवसेनेचे नेते मंत्री या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे. कार्यकर्ते यांनी गर्दी केलेली आहे वायबी चव्हाण सेंटर बाहेर. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे. शुभम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि दाखवल्याप्रमाणे मंत्री येण्यास सुरुवात झालेली आहे. आमदार आणि नेते शिवसेनेचे येत आहेत. थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होईल. मात्र दुसरीकडे उबाठाकडून इशारा देण्यात येत होता. त्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोध करणारे काही कार्यकर्तेही या ठिकाणी येऊ शकतात आणि त्या संदर्भात काही संरक्षण आणि बंदोबस्त करण्यात आलेला आहे तोही दिसतोय. काय अधिक अपडेट? प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे प्रणिता, आणि ज्यानुसार सर्व खासदारांना Y+ सिक्युरिटी दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे देखील पोलीस प्रोटोकॉल हा या ठिकाणी मोठा करण्यात आलेला आहे. आता शिवसेनेचे मंत्री, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खरं तर अधिवेशन सुरू झाले, अधिवेशनानिमित्त सगळे इथे आहेत. आज मोठा पक्षप्रवेश होतोय शिवसेनेमध्ये, काय प्रतिक्रिया? ऑपरेशन टायगर यशस्वी होताना दिसते. ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर 2 यशस्वी होताना दिसतंय, काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे आणि मला असं वाटतं की अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. या सगळ्यांचं स्वागत आपण करतोय. पण आज सुद्धा एक मोठा प्रवेश होतोय. आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय आणि मला असं वाटतं की त्याचंच हे प्रतीक आहे. एनडीए मध्ये शिवसेना. धन्यवाद. बघू शकतो आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे देखील या ठिकाणी आले होते आणि त्यांनी देखील सांगितलंय की शिवसेनेची ताकद जी आहे ती वाढताना या ठिकाणी दिसून येत आहे. अर्थातच बघू शकतो या ठिकाणी निलेश राणे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते देखील प्रसार माध्यमांसोबत संवाद साधतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे राणे नेमकं काय बोलतात या ऑपरेशन टायगरवर हे देखील महत्त्वपूर्ण असेल. टीका सुद्धा होती. त्यांनी आपली भूमिका जाहीरच केलेली आहे, येणारच आहेत. आज दिवस ठरलाय. राऊत हे 50-50 कोटी रुपये घेऊन हे लोक आलेले आहेत असं संजय राऊतांचा आरोप आहे. संजय राऊत नेहमी आरोप करत असतात. कधी तथ्य वाटलं का तुम्हाला त्याच्यात काय? ते जाऊ दे पुढे. कधी तुम्हाला काय तथ्य वाटलं? निधी मिळत नाही असं सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र ज्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये असताना ज्यावेळेला पक्ष फुटला, ज्यावेळेला बंड केले, त्यावेळेला सुद्धा निधी मिळत नसल्याचाच मुद्दा होता. त्यामुळे तोच मुद्दा परत येतो. निधी मिळत नसल्यामुळेच खासदार सोडतात असं म्हणतात. त्यांना माहिती आहे आमच्या शिवसेनेत आल्यानंतर कामं होणार. सगळ्यांची कामं त्यांनी बघितलेलीच होताना त्यांनी अनुभव घेतला असेल. त्यांचे ओळखीचे असतील, संपर्कात असतील आणि जिथे कामं होतात तिथे येणं काही साहजिकच आहे. गेल्यानंतर कामं होतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर सत्तेत यावं लागलेलं आहे त्यांना, म्हणजे विरोधी बाकावरच्या लोकांची कामं होणारच नाही, त्यांच्या मतदारसंघात कामं होणारच नाही का? बघा, लक्षात घ्या, शिंदे सेनेमध्ये मान सन्मानाचा विषय पण असतो. त्यांचं जिथे ते पक्षात होते त्यांना तिकडे काय मान सन्मान मिळत नव्हता. त्यांचं कोण ऐकून घेत नव्हतं, त्यांच्या कोण संपर्कात नव्हतं, नेते भेटत नव्हते. हा सगळा विषय आहेच ना. आता ती चीड निर्माण होणार. अच्छा, इथे शिंदेसाहेब 24 तास अवेलेबल आहेत, सगळ्यांना भेटतात, सगळ्यांना न्याय मिळतो. माझ्यासारखा माणूस
10 वर्ष जो प्रक्रियेच्या बाहेर होता, आज आमदार झाला ना शिंदे साहेबांमुळे. हा सगळा विषय असतोच ना, मानासन्मानाचा पण विषय असतो. कामं तर झालीच पाहिजे. पण मानासन्मान तर इतर पक्षांमध्ये सुद्धा आहे. मग ठाकरेंच्या शिवसेनेतले खासदार आणि आमदार का आमदारांची बैठक घेतली आणि काही आमदार सुद्धा हे गैरहजर होते. सन्माननीय उद्धव साहेबांनी ही खबरदारी फार अगोदर घ्यायला पाहिजे होती. तेव्हा त्यांनी पक्षावर लक्ष दिलं नाही. आता सगळं पायाखालची जमीन निसटून गेल्यानंतर आता कसली खबरदारी? पक्षांमध्ये सुद्धा होत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतले आमदार खासदार का पक्ष सोडतायत? मानापमान तर इतर पक्षांमध्ये सुद्धा होत असतात. मग ठाकरेंच्या शिवसेनेतले खासदार आणि आमदार त्यांना विचारा. आणि एकनाथ शिंदेला ठाकरेंच्या शिवसेनेतले सतेज पाटील मंडळाचे खासदार निकाल. तर बघू शकतो आता निलेश राणे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अशाच सगळे या ठिकाणी पोहोचताना दिसून येत आहेत. दीपक केसरकर असतील हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मुंबईतले सर्व राजकीय नेते जे आहेत शिवसेनेतले ते देखील या ठिकाणी येत आहेत. खरं बघायला गेलं प्रणिता तर मग ऐतिहासिक असा हा दिवस आहे, कारण की ज्यानुसार इतिहासामध्ये नोंद राहिल्या गोष्टीची की 6 खासदारांनी कशा पद्धतीने साथ जी आहे ती उद्धव ठाकरेंची सोडली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदेसोबत जाण्यासाठी हे 6 खासदार तयार झाले होते. समजा मी आता वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी उभा आहे आणि अगदीच इथून काही मीटर 500 मीटर अंतरावरच शिवालय हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं शासकीय कार्यालय जे आहे ते देखील या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सध्या पोहोचलेले आहेत. आमदारांची बैठक ही देखील यांनी या ठिकाणी बोलवलेली आहे आणि या बैठकीसाठी जे आहेत आमदार हे पोहोचलेले नाही आहेत. खरं तर अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे अनेक आमदार जे आहेत ते अद्याप आलेले नाही आहेत इथे मुंबईमध्ये. तर मात्र दुसरीकडे जे आहे जे आमदार पोहोचू शकत होते त्यांचा देखील अजूनपर्यंत काही कल्पना जी आहे ती आली नाही आहे की किती आमदार पोहोचलेले आहेत, कारण की बैठक जी आहे ती सर्व आमदारांची आज बोलवण्यात आली होती उद्धव ठाकरे यांच्याकडून. अशामध्येच एकनाथ शिंदे काही वेळातच नंदनवन या ठिकाणावरून निघतील आणि आपल्या खासदारांसोबत जे उद्धव ठाकरेंचे खासदार आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी पोहोचताना दिसून येतील आणि पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होईल. त्यानंतर पत्रकार परिषद ही देखील होईल. प्रणिता. अगदी शुभम, आपण पाहिलं नेते आणि आमदार शिवसेनेचे या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या प्रतिक्रियेमधून एक गोष्ट समोर आलेली आहे की ऑपरेशन टायगर अजूनही सुरू राहणार आहे. पुढे अजूनही काही नाराजी असेल ठाकरे गटातली, तिचा फायदा घेत ऑपरेशन टायगर मधून आमदार आणि नगरसेवक यांना शिवसेना गळाला लावू शकते. अर्थातच ज्या प्रकारे शंभूराजे देसाई यांनी आपली प्रतिक्रिया सांगितली की ऑपरेशन हे कधी सांगायचं नसतं, पण ज्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चर्चा सुरू आहे की आता खासदार फुटलेले आहेत, आता आमदार आणि नगरसेवक हे देखील उद्धव ठाकरेंचे फुटणार आणि एकनाथ शिंदेसोबत येणार, त्याबद्दल कुठेतरी राजकीय वर्तुळात चर्चा ही तर जोरदार सुरूच आहे. पण मात्र तशा प्रकारच्या हालचाली या देखील होताना दिसून येत आहेत, कारण की ज्या पद्धतीने काही दिवस आधीच शिवसेनेचे जे गटनेते आहेत अमोल गोळे यांनी देखील सांगितलं होतं की नगरसेवक कशा पद्धतीत संपर्कात आहेत आणि ज्या प्रकारे गोल्डन आकडा घेऊन एक नवा गट स्थापन करावा लागतो त्याच्याबद्दल देखील आता सगळी कल्पना जी आहे ती दोन्ही गटांना झालेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पुढे मोठं आव्हान तर आहेच, कारण की खासदार हे आता आपल्या हातातून निघून गेलेले आहेत, पण आमदार आणि नगरसेवक जे महाराष्ट्रातले आहेत त्यांच्यासाठी आज बैठकांचं सत्र जे आहे ते देखील त्यांनी सुरू केलेलं आहे. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग एकनाथ शिंदे हे आता पक्षप्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे 6 खासदारांचा पक्षप्रवेश जो आहे तो करून घेणार आहेत शिवसेनेमध्ये आणि अशामध्येच वायबी चव्हाण सेंटर समोरच्या हालचाली या वेगवान होताना दिसून येत आहेत. खरं तर ज्या पद्धतीने ही ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली होती 2-3 महिने आधीपासूनच ही चर्चा होती आणि त्यानंतर मात्र ज्यावेळेस हे सगळे खासदार जे आहेत एकनाथ शिंदे अचानकपणे दिल्लीला गेल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या. त्यानंतर एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेत. ओम बिर्ला यांच्यासमोर जे आहे गटस्थापन या खासदारांकडनं करण्यात आला. त्यानंतर पूर्णतः सस्पेन्स जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आला होता संपूर्ण पक्षाखंड आणि हा सस्पेन्स अजून देखील कायम आहे, कारण की प्रश्न उपस्थित होतोय की संजय दिना पाटील जे मुंबईमध्येच होते मागील 3-4 दिवसांपासून ते या खासदारांसोबत आहेत का, ते नंदनवनला पोहोचलेले आहेत का, ते या ठिकाणी पोहोचणार आहेत का, असा एक मोठा प्रश्न जो आहे त्यामुळे आता या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहे. पत्रकार परिषदेतून हे सर्व खासदार काय सांगतात त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्या संदर्भातील माहिती घेण्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.